प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। प्राजक्ता ताईंच्या बद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नाही। ताई म्हणतो मी त्यांना, काही चुकीचं बोललो नाही। आणि लोकशाही आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आणि जे राज्य आम्हाला दिले, राज्यघटना दिले, त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। तसं एखाद्याचं चूक झालं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं बी आहे। जर त्यांना काही माझा मुद्दा, आणि मला वाटतं मी काही हे झाकून लपून नाही बोललेलं, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोललेलं, माझी प्रेस त्यांना म्हणा आणखी एकदा बघा आणि मग त्याच्यावर फक्त हे काय कशासाठी मला माहिती आहे, कोणी त्यांना प्रेस घ्यायला लावलेली आहे, काय लावलेली आहे। फक्त संतोष देशमुख यांना यांच्या खुनावरचं लक्ष दुसरीकडे जावं, बातम्या जरा जास्त येतात त्याच्यामुळे त्यांना फार लागत असतील, आतून वरून टोचत असतील, लागत नाही टोचत असतील म्हणून हे प्रकार। आणि त्यांची प्रेस होण्याच्या आधीच सांगतो, जे काही त्या तक्रार करतील त्या तक्रारीला सामोरं जायची माझी तयारी आहे। मी 100% समर्थन करतो, माझं वाक्य कुठं चुकलेलं नाही। हे पहा, माझं मी काय त्यांना ओढलेलं बेडलेलं नाही आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार होते किंवा झाले ते सांगितले। एवढ्या मोठ्या अभिनेत्री येतात, रश्मिका मंदाना येतात, तसं प्राजक्ता ताई येतात, आणखी कोणी मोठ्याल्या ज्या म्हणजे सेलिब्रिटीज आहेत ते अनेक इथं आलेले आहेत। अक्षय कुमारसुद्धा इथं आलेले, पंकजाताईंनी आणले होते एकदा अक्षय कुमार, पण अक्षय कुमारांचं येणं फायदेशीर झालं होतं। जेवढे विवाह त्यांनी ठेवले होते त्या प्रत्येक विवाहाच्या नवरदेव नवरीला 1 लाख रुपये अक्षय कुमारांनी दिले होते। इथे पाहिजे मग तुम्ही आणा ना असे। आणि आम्ही आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहील आणि परवाही ठाम राहील की ज्या ठिकाणी त्या माझी तक्रार करतील तिथे मी 100% जाऊन हजर होईल आणि माझी बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करेन। प्राजक्ता माळी यांच्याबद्दल मी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही। मी त्यांना ताई म्हणालो आहे। तुम्ही सगळे प्रेसवाले तिथे होता, मी सगळ्यांसमोर बोललेलो आहे, मी कुठेही चुकीचं बोललेलो नाही। पण आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। किंबहुना प्राजक्ता माळी या माझी जिथेही तक्रार करतील तिथे जाऊन मी माझं म्हणणं मांडायला कधीही तयार असल्याची तयारी दाखवत भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रकरणावर बोललेले आहेत। बीड घटनेवरून भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर टीका केलेली होती। दरम्यान याच मुद्द्यावर अखेर आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत या सर्वांवर आपली प्रतिक्रिया देत सडेतोड उत्तर दिलेले आहे। दरम्यान प्राजक्ता माळीच्या आक्रमक पवित्र्यानंतर सुरेश धस यांनी ही स्पष्टता देत आपण काहीही चुकीचं बोललेलं नसल्याचं म्हटलेलं आहे। मला माहित आहे की अचानक हा मुद्दा पुढे का आला, या मागील कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरणाची जी चर्चा होती ती डायव्हर्ट करण्याचा हेतू या मागे असल्याचंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।